डिजिटल शिक्षण हे खालपर्यंत पोहोचलेलं आहे. हे मूल्यांकनाचं जे महत्त्व असतं ते फार मोठं असतं. ते विद्यार्थी मूल्यांकन झालं, परीक्षा पद्धतीत झालेले बदल आहेत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला कितपत पोषक ठरत आहेत ते? म्हणजे फक्त पेन आणि पेपर ही जी काही मूल्यमापन असतं ना, तर ते त्याच्यातून बाहेर पडून की त्याला काय माहिती आहे, त्याची आत्मविश्वासाची पातळी किती आहे, याचं मूल्यांकन करणं ह्या एनईपी मध्ये प्रमोट केलंय. की त्याची सारखी पेन पेपर घेऊन की तू चूक आणि मग तुला तू नापास किंवा तू बरोबर तुला 100% मार्क. 100% मार्क म्हणजे काय आयुष्यामध्ये यशस्वी होणं असं नाहीये. तर तुला आत्मविश्वास किती आहे, तू समाजासाठी काय करू शकतोस, हा आत्मविश्वास चेक करणं, हा आत्मविश्वासाचं मूल्यमापन करणं, हे त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. कारण त्याच्यातली जी काही मार्गदर्शक तत्व आहे ती अशी सांगतात की तुम्ही मूल्यमापन असं करा की त्याच्या पर्सनॅलिटीचं, त्याच्या इनोव्हेशनचं मूल्यमापन करा. त्याला फक्त रॅम आहे, त्यांनी काल रात्री त्यांनी पुस्तक किती वाचलंय, किती पॅराग्राफ वाचलेत आणि तो ती किती रिप्रोड्यूस करतोय पेपरवर, त्याच्यावर त्याचं मूल्यमापन नका करू. तर हा एक फार मोठा बदल हे केला आणि आम्ही ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट करतोय आमच्या कॉलेजमध्ये. की पेन आणि पेपर जे काही परीक्षा जी काय आहे पेपर आणि पेन हे केलेली, तर ती कमी केली. आम्ही तो कंपाऊंड कमी केलाय. आम्ही त्यांना सेमिनार करायला सांगतो, आम्ही फील्डवर घेऊन जातो आणि त्यांचे अनुभव लिहायला सांगतो. हे पर्कोलेट झालेलं आहे एनईपी मुळे. हे एनईपी मुळे शक्य झालेलं आहे. शिक्षण पुढं जावं आणि ते